दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे। ईडीकडून अरविंद केजरीवाल यांना 9व्यांदा समन्स बजावण्यात आलंय। अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा कोर्टामध्ये दाद मागणार आहेत। ईडीकडून होत असलेल्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी अरविंद केजरीवाल यांच्याकडून करण्यात येणार आहे। तर या संदर्भात पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे। संदीप, अरविंद केजरीवाल यांच्यावर अटकेची टांगती तलवार। अगदी बरोबर आहे सागर। लोकसभा निवडणुका तोंडावर असतानाच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या समोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। काही दिवसांपूर्वी आपल्याला माहित आहे दिल्ली जल बोर्डमधल्या घोटाळ्याप्रकरणी ईडीनं त्यांना नोटीस दिली होती आणि त्याविरोधात ते राऊज एव्हेन्यू कोर्टामध्ये पोहोचले होते। त्या कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला होता आणि अटकेची कारवाई टळलेली होती। मात्र दुसरा जो घोटाळा आहे, कथित दारू घोटाळा जो आहे राजधानी दिल्लीतला, त्या घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत 8 वेळा समन्स दिलं होतं आणि आज 9व्या वेळेला पुन्हा एकदा ईडीनं समन्स दिलेला आहे। आतापर्यंत एकदाही केजरीवाल हे ईडी कार्यालयात हजर राहिलेले नाहीत आणि ईडीचं जे समन्स आलेलं आहे त्याच्या विरोधात पुन्हा एकदा दिल्ली हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे अरविंद केजरीवाल यांनी आणि त्यामध्ये असं म्हटलंय की आपले काही जे अधिकार आहेत ते बाधित राहण्यासाठी ईडीकडून जी कारवाई सुरू आहे त्या कारवाईला स्थगिती द्यावी, अटकेची जी कारवाई केली जाईल किंवा जी प्रक्रिया केली जाईल त्याला स्थगिती द्यावी अशी मागणी करणारी जी याचिका आहे ती दिल्ली हायकोर्टामध्ये दाखल केलेली आहे। त्याच्यावर आज किंवा उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे। दुसरं महत्त्वाचं, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे ऑलरेडी तुरुंगात आहेत आपल्याला माहिती आहे। त्यांच्या सुटकेसाठी ज्यावेळा याचिका दाखल केली होती त्यावेळा सीबीआयनं लिखित स्वरूपामध्ये दिलेला आहे की सिसोदिया यांना जामीन देऊ नये, जामीन दिला तर पुढच्या अडचणी वाढू शकतात। मात्र येत्या 15 दिवसात एक व्हीआयपी व्यक्तीची अटक होऊ शकते, त्यामुळे आम्हाला कारवाई करण्यासाठी सिसोदिया यांची सुटका करू नये। त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना अटक होणार का, हा आता मोठा राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे। मात्र त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्यावर अटकेची टांगती तलवार सध्या पाहायला मिळते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।